नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पुण्यातील बालेवाडी येथे सुरू आहे. या अधिवेशनामध्ये काल राज्याचे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरा, ठोकून काढा, खोटे नाही खरे बोलायचे. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं आव्हान केलेलं आहे. खोटे बोलून त्यांनी मते घेतली, पण आता आपण त्यांना उत्तर देऊया. आज मी परवानगी देतोय, ज्याला बॅटिंग करायची आहे ती करा, फक्त हिट विकेट करू नका. काही लोक बोलायला उतरले की त्यांना तुम्ही उत्तर द्या. मैदानात उतरा आणि ठोकून काढा, खोटे बोलायचे नाही खरे बोलायचे आहे. यामुळे सर्वजण मैदानात उतरा असे थेट आवाहन भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलेले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे जंगी अधिवेशन पुण्यातील बालेवाडी येथे सध्या सुरू आहे. त्यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी म्हटले आहे, 2019मधील लोकांचा पाठिंबा पाहिला, 2024मध्येही जनता पाठीशी आहे. लोकसभेत खोट्या नॅरेटिव्हबद्दल लढताना आपण हरलो, केवळ 0.3% पराभव झाला. विरोधकांचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. आज पुन्हा महायुतीच्या सरकारने चांगल्या योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही मत्तीची नव्हे तर बहिणीच्या सन्मानाची आणखीन आहे. 3.5 कोटी महिलांना फायदा होईल. विरोधक हे लबाड आहेत. ते महिलांचे अर्ज भरून घेणार आणि सबमिट करणार नाहीत. ते महिलांना खोटं सांगणार की अर्ज दिला तरी पैसे मिळणार नाहीत. आम्ही मुलींना 100% फी सवलत देण्याचे काम केले आहे. मुलींना एक पैसाही न लागता उच्च शिक्षण घेता येईल. गृहिणींना 3 सिलेंडर मोफत देत आहोत. शेतकऱ्यांना मोफत वीज देतोय. तरुणांसाठी रोजगार आणत आहोत. असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिल्यांदा ते या अधिवेशनामध्ये आक्रमक झाले होते. त्यांनी जोरदार बॅटिंग या अधिवेशनामध्ये केलेले आहे. मैदानात उतरा, ठोकून काढा असे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.